तिवसा तालुक्यातील तहसील कार्यालयात भव्य फसवणूक उजेडात आली आहे, ज्या तिघांनी बनावट 7/12 कागदपत्रांचे उपयोग करून आर्थिक लाभ घेण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणात अमोल मुंद्रे, नितीन गाडगे आणि चेतन बावनकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तहसील कार्यालयाच्या नायब तहसीलदार आशिष नागरे यांनी हौसियत दाखल्यांच्या पडताळणीसाठी केलेल्या तपासात या बनावट कागदपत्रांचा उलगडा झाला। मूळ 7/12 रामदास मुंद्रे यांच्या नावे असताना अमोल मुंद्रेने बोगस कागदपत्रे सादर करून स्वतःच्या नावे हा दास्त बनवला, असे नागरे यांनी सांगितले। या प्रकरणाबाबत तिवसा पोलिसांनी तपास सुरू केला असून बोगस कागदपत्रांच्या धागेदोरे दूरवर पसरले असण्याची शक्यता आहे। आम्ही या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहोत आणि संबंधित सर्व व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल, असे तिवसा पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्याय यांनी सांगितले। ही घटना स्थानिक प्रशासनासाठी एक धक्का आहे, कारण तहसील कार्यालयाची विश्वसनीयता धोक्यात आली आहे। तिवसा येथील नागरिकांनी या प्रकारावर गंभीरतेने विचार करणे आवश्यक आहे, कारण अशा कृत्यांमुळे सामान्य जनतेला मोठा आर्थिक तोटा होऊ शकतो। तिवसा तहसील कार्यालयाच्या या फसवणुकीच्या प्रकरणामुळे स्थानिक प्रशासनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। जनसमर्थन न्यूज, तिवसा, जिल्हा अमरावती। दिनांक 15/9/2025 रोजी आपले सरकार पोर्टल मार्फत सेतू समितीकडून माझ्याकडे 2 अर्ज सॉल्व्हन्सीसाठी प्राप्त झाले होते। प्राप्त अर्जांचं अवलोकन केले असता त्यातील 7/12 आणि मी सेतूच्या महाभूमी अभिलेखवरील 7/12 दोन्ही पडताळला असता प्राप्त अर्ज सोबतचा 7/12 हा मला चुकीचा आढळून आला, कारण त्यामध्ये ज्या व्यक्तीच्या नावे ऑनलाईनवर बघितलेल्या 7/12तील क्षेत्र किंवा नाव हे वेगळं होतं आणि प्रत्यक्षात सादर केलेला 7/12 हा वेगळा होता। त्यामुळे मला त्यात संशय वाटला। माझ्याकडे प्राप्त दोन्हीही 7/12 आणि मी पडताळणी केली, ते चुकीचे आढळल्यावर मी माझे वरिष्ठ तहसीलदार साहेब आणि उपविभागाधिकारी यांना याबाबत कल्पना दिली आणि त्यानंतर तलाठ्यांकडून ओरिजिनल 7/12 मागविले। ते दोन्हींमध्ये तफावत मोठ्या प्रमाणात आढळून आली। कुठे क्षेत्र बदललेलं, कुठे बोजा कमी केलेला किंवा कुठे त्यांचे नावच बदललेले असे बोगस आढळून आले। त्यामुळे यापूर्वी पण माझ्याकडे काही सॉल्व्हन्स्या मुंबई, नागपूर अशा कोर्टातून फेर तपासणी करता प्राप्त झाल्या होत्या, म्हणून हा संशय बळावला आणि मग त्यामुळे ही पडताळणी केली व वरिष्ठांच्या निदर्शनास ही बाब आणून देऊन आमचे लॉ ऑफिसर यांच्या मार्गदर्शनाखाली तिवसा पोलीस स्टेशन येथे मी गुन्हा दाखल केलेला आहे। पुढील तपास पोलीस स्टेशन तिवसा करत आहे। ती आता पडताळणी करण्याचं काम पोलीस विभागाचं आहे। त्यामध्ये ज्यांनी माझ्याकडे ॲप्लिकेशन केलं होतं व प्रतिज्ञालेख दिला होता, मी त्या 3 व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। पुढचा तपासात अजून त्यातले सूत्रधार माहीत पडतील किंवा बोगस 7/12 कोणी तयार केले हे पोलीस विभाग तपास करीतच राहतील। आणि दिनांक 18/9/2025 रोजी तहसील कार्यालय तिवसा येथील नायब तहसीलदार श्री आशिष नागरे साहेब यांनी पोलिसांना लेखी तक्रार दिली। त्यामध्ये 3 अर्जदार यांनी शासकीय दस्तऐवजाचं बनावटीकरण करून खोटे कागदपत्र दाखल करून सॉल्व्हन्सी करता अर्ज केला होता, मिळण्याकरिता अर्ज केला होता। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन तिवसा येथे अपराध क्रमांक 574/25 अंतर्गत विविध कलमान्वये 3 आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मुळे हे करीत असून आरोपी त्यांच्या शोधार्थ पथकं रवाना करण्यात आलेली आहे आणि तपास सुरू आहे। सध्या आरोपी अटक होऊन जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत पुढे काही भाष्य करणं योग्य होणार नाही। आरोपी अटक झाल्यानंतर त्यांच्याकडे कायदेशीररित्या विचारपूस करून त्यांच्या तपासामध्ये जे काही निष्पन्न होईल त्या अनुषंगाने तपास पुढे जाईल आणि इतर आरोपी निष्पन्न झाले तर त्यांच्यासुद्धा कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि त्याबाबत आपल्याला अपडेट देण्यात येईल। प्रस्तुत तक्रारीमध्येच तहसील कार्यालयामार्फतीने चौकशी आणि तपासणी झालेली आहे। त्यांनी सर्व कागदपत्र अटेस्टेड करून दिलेली आहेत आणि चौकशी अहवालसुद्धा त्यामध्ये जोडलेला आहे त्यांचा। त्यामुळे आणि आम्ही सुद्धा सदर शासकीय दस्तऐवजांची पाहणी केली, त्यांच्या चौकशीवर बघितलेलं आहे। तर यातून शासकीय दस्तऐवजांचं बनावटीकरण करून ते खोटं दस्तऐवज आरोपितांनी सादर केल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे व पुढील तपास सुरू आहे। प्राथमिक स्तरावर जे आरोपी निष्पन्न झाले आहेत त्याच्यावरून त्यांचे शोधमोहीम पथक पाठवण्यात आलेले आहेत आणि त्यांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडे विचारपूस करण्यात येईल, तपास करण्यात येईल आणि त्या अनुषंगाने पुढचा तपास करून जर पुढे याच्यामध्ये काही आरोपी असतील अधिकचे
तर त्यांच्यासुद्धा कायदेशीररित्या कारवाई करण्यात येईल.